नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण हिरवे वाटाणे कसे स्टोअर करायचे आणि ते सुद्धा वर्षभर कसे स्टोअर करायचे ते आज आपण बघणार आहोत। बाजारात हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात फ्रेश असे वाटाणे मिळतात, तर ते आपण घरच्या घरी बाकी दिवस सुद्धा वापरू शकतो। तर त्यासाठी आपण इथे या वाटाण्याला स्टोअर करून ठेवायचे आहे, वर्षभर टिकतील असे आपल्याला स्टोअर करायचे आहे। तर हे वाटाणे स्टोअर कसे करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग आपण वाटाणे कसे स्टोअर करायचे ते बघूया। तर इथे मी 1 किलो वाटाणे व्यवस्थित सोलून घेतलेले आहे। त्यामध्ये जे बारीक वाटाण्याचे दाणे असतात ते काढून घेतलेले आहे आणि जे मोठ्या आकाराचे वाटाणे असतात तेच फक्त यामध्ये वापरायचे आहे। बारीक वाटाणे खराब होतात, त्यासाठी आपण इथे फक्त मोठेच आकाराचे जे वाटाणे असतात ते वापरलेले आहे। इथे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। तर बघा, यामध्ये पिवळे वाटाणे किंवा खराब झालेले अजिबात टाकायचे नाही, हिरव्या वाटाणेच फक्त वापरायचे आहे। तर इथे मी एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर वापरणार आहोत। तर इथे मी 1 चमचा साखर आणि 1 चमचा मीठ टाकलेला आहे। बघा, पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला साखर आणि मीठ टाकायचं आहे। साखरेमुळे वाटाण्याचा हिरवा रंग तसाच राहतो। साखर आणि मीठ यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतात। तर बघा, इथे साखर आणि मीठ विरघळल्यानंतर यामध्ये मी वाटाणे टाकलेले आहे। तर गॅस बंद करायचा आहे। या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे वाटाणे टाकायचे आहे। वाटाणे टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 2 मिनिटं त्यामध्ये तसेच ठेवायचे आहे, ओव्हर कुक करायचे नाही। त्यानंतर आपल्याला एका गाळणीच्या साहाय्याने याला गाळून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला एका भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये ते वाटाणे टाकायचे आहे। तर इथे तुम्ही बर्फाचे तुकडे सुद्धा टाकू शकता। मी इथे गार पाणी घेतलेलं आहे, थंडगार पाणी घेतलेलं आहे। यामध्ये बर्फ टाकलेला नाही, फक्त थंड पाणी वापरलेलं आहे। तुम्ही बर्फ सुद्धा वापरू शकता। तर वाटाणे थंड पाण्यात टाकल्यामुळे ते नॉर्मल टेम्परेचरला येतात, ते ओव्हर कुक होत नाही आणि त्याचा कलर सुद्धा तेवढाच छान राहतो, हिरवागार। त्यासाठी आपल्याला थंड पाण्यात टाकणे आवश्यक आहे। ओव्हर कुक होऊ नये यासाठी सुद्धा आपल्याला थंड पाण्यात टाकणे गरजेचे आहे। तर 2 ते 3 मिनिटं मी या थंड पाण्यात ठेवलेले होते। त्यानंतर आपल्याला एका गाळणीच्या साहाय्याने परत गाळून घ्यायचे आहे आणि यातलं पाणी व्यवस्थित निथळल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर याला पसरवून घ्यायचे आहे, उन्हात वाळवायचे नाही। तर आपण या वाटाण्याला एका कॉटनच्या कपड्यावर टाकून फॅनखाली सुकवू शकतो। तर अशा प्रकारे मी इथे एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा, त्यावर मी इथे हे वाटाणे पसरवून घेणार आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला यामध्ये हे वाटाणे सुकवून घ्यायचे आहे। यावर उन्हात अजिबात सुकवायचे नाही, घरातच फॅनखाली सुकवायचे आहे। तर बघा, इथे 1 ते 2 तासानंतर व्यवस्थित यातलं पाणी सर्व निघून गेलेलं आहे आणि हे वाटाणे कोरडे झालेले आहे। त्यानंतर मी इथे 2 प्रकारच्या बाजारात मिळते तशा चिपलॉक बॅग घेतलेले आहे। तुम्ही एअरटाईट कंटेनर किंवा काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता, कुठल्याही प्रकारच्या कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता, किंवा तुम्ही छोट्या छोट्या चिपलॉक बॅग आहे त्यासुद्धा घेऊ शकता। म्हणजेच ज्या वेळेला एका वेळेला एक जिपलॉक बॅग उघडून त्यातले तुम्ही वाटाणे वापरू शकता। तर बघा, इथे मी मोठ्या आकाराची जिपलॉक बॅग वापरलेली आहे। तर इथे मी सर्व वाटाणे यामध्ये ॲडजस्ट होतात, तर मी इथे हीच बॅग घेतलेली आहे। तर बघा, या जिपलॉक बॅगमध्ये हे वाटाणे पूर्ण यामध्ये ॲडजस्ट होतील। वाटाणे एकदम पूर्ण भरायचे नाही, थोडीशी जागा ठेवायची, जेणेकरून व्यवस्थित स्टोअर होईल यासाठी। बॅगमध्ये पूर्ण ओव्हरफ्लो होईपर्यंत आपल्याला वाटाणे भरून घ्यायचे नाही,
थोडेसे खाली ठेवायचे आहे। तर बरं बघा, अशा प्रकारे अर्ध्यापर्यंतच मी वाटाणे भरलेले आहे आणि आता याची जे बॅगची जिप लॉक आहे ते मी बंद केलेली आहे आणि यातली थोडी हवा काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित आपल्याला स्टोर करायचे आहे। हे वाटाणे आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोर करून ठेवायचे आहे। तर हे वाटाणे स्टोर करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया। धन्यवाद।